हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज एक छोटासा व्हिडिओ एकदम थोडक्यात सांगणार आहे. तर आहे आपल्या वॉशिंग मशीनची क्लिनिंग. तर मी माझ्या वॉशिंग मशीनची क्लिनिंग कशी करते हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. जर तुम्ही कोणी मशीन वापरत असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका अजिबात. कारण की बघा, मशीनची जर काळजी घेतली नाही आपण, तसंच आपण यूज करत राहिलो ना, मशीन अचानक बंद होतं, त्याचं बर्नर वगैरे खराब होण्याची शक्यता असते. आतमधलं जे असतं ना ते रबर, ते पण खूप सारे काळे पडतात. तर आपण ही महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग ही मशीनची केलीच पाहिजे ना. आज मी तीच करणार आहे. तर मी डीप क्लिनिंगसाठी काय काय साहित्य वापरते ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. आधी तर मी हे एक स्प्रे आहे शाईनचं, एक्स्ट्रा म्हणजे शाईनचं आपण जे फ्रीज वगैरे ते क्लीनसाठी ते वापरते. एक जुना ब्रश घेतलेला आहे, अगदी घरगुती, काही साहित्य बाकीचं विकत आणण्याची गरज नाही. ब्रश घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक छोटासा कॉटनचा कपडा पुसण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपले हे जी पावडर आहे, क्लिनिंगची पावडर असते मशीनची, तर ही घेतलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा वापर करून मी आज डीप क्लिनिंग करणार आहे. तर ती डीप क्लिनिंग कशी करणार आहे तर ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करू. चला मग दाखवते मी कशा प्रकारे माझ्या वॉशिंग मशीनची क्लिनिंग करते आणि माझं वॉशिंग मशीन एकदम व्यवस्थित ठेवते. तुम्ही पण तुमच्या वॉशिंग मशीनला असं व्यवस्थित ठेवू शकता जर तुम्ही अशी क्लिनिंग केली तर. चला मग आपण व्हिडिओला थोडाही उशीर न करता डिरेक्टली सुरुवात करू. चला मग. तुम्ही पाहिलं मी हे मस्त हे साहित्य सर्व काढून घेतलं आहे, इथं वरती ठेवलं आहे. आणि चला मग आता तुम्हाला मी दाखवते मशीन एकदा. तर इथं पाहिली असेल तर मशीनमध्ये साईडला किती धूळ होऊन जाते आणि हे प्रत्येकाच्या मशीनला होत असतं. तुम्ही पाहत असाल तर धूळ साईडला होते, ही कॉर्नरला थोडंसं धूळ साचून जाते. तर हीच आपल्याला क्लिनिंग करायची आहे. तर अशी धूळ आपण कधी कधी कसं होतं आपलं राहून जातं. आणि बाल्कनीमध्ये जर ज्यांची मशीन असेल ना त्या बाल्कनीमधल्या मशीनची अशी हालत होते. तरी माझी बऱ्यापैकी आहे, जरा बरी म्हणजे ना मी करत राहते. पण इथं पाहू शकता हे काळं झालेलं आहे, इथं पण धूळ साचलेली आहे. आणि हे आतमधलं तर जे आहे ना बर्नर, ते अगदी क्लीन आहे कारण की मी ते बऱ्यापैकी क्लीन करते. मी काय करते, मशीनला आपण पावडर टाकून चालू करण्याआधी इथं काय करते, हे साईडचं जे रबर आहे ना त्याला ब्रशने काय करते एकदम घासून घेते. म्हणजे त्याच्यातलं आहे ना काळेपणा, ते जे तर जो काळेपणा आहे ना तो जेव्हा मशीन ऑन करू ते निघून जाणार. म्हणून ब्रशने अशा आधी घासून घ्यायचं त्याला आणि व्यवस्थित क्लीन होऊन जातं मग ते. तर अशी क्लिनिंग करायला अजिबात वेळ लागत नाही आणि तुम्ही पण झटपट करू शकता. अगदी 15 ते 20 मिनटं लागतं. त्याच्यानंतर मी आतमधलं घासून घेतलं आणि ते तसंच सोडलं, कारण ते पुसायचं किंवा धुवायचं नाही, कारण की आपण मशीन ऑन करणारच आहे. मग काय का ते कॉलिन किंवा तुमच्याकडे कोणते स्प्रे असेल ना, तर हे स्प्रे असतील ना तर ते स्प्रे घेऊन तुम्ही साईडचं पूर्ण जे मशीन आहे ना ते क्लीन करून घ्यायचं. सर्व धूळ वगैरे क्लीन होऊन जाते, अगदी चकाचक मशीन होतं आपलं. आणि मी इथं त्या स्प्रेनीच कॉलिन स्प्रेनी हे स्प्रे करून मस्त क्लीन करून घेत आहे. आणि इथं बघा कॉर्नरला इतकी घाण आहे ना, अक्षरशः इतकं ते बघा असं. मग पूर्ण त्याच्यामध्ये कॉलिन टाकून स्प्रे करून असं पुसून घेत आहे मी हे सर्व. आणि सर्व तिथली घाण ही क्लीन होऊन गेलेली तुम्ही पाहू शकता. तर आधी त्याच्यामध्ये किती धूळ होती साचलेली, आता एकदम क्लीन झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे साईड पट्ट्यासुद्धा क्लीन करून घ्यायच्या, नाहीतर पुढे होऊन जास्त त्याच्यामध्ये धूळ आणि असं घाण साचली जाईल तर ती निघत नाही नंतर मग. तर अशा प्रकारे मी हे सर्व असं क्लीन करून घेत असते. आणि सर्व क्लीन व्यवस्थित झाल्यानंतर मग आपण जी मशीनची जी पावडर आहे ना ती टाकून मशीन ऑन करून द्यायचं आहे. मग आपलं मशीन अगदी होऊन जाईल. म्हणजे तुम्ही पाहू शकता 15 मिनटं ही क्लिनिंगला लागते. आणि नंतर मग 1 तास जे आपण लावू ते जास्त वेळेसाठीच लावायचं, कारण की ते ब्लॉकेज आतमधलं जे बर्नर असतं ना तर ते त्याच्यामधले घाण वगैरे ते सर्व त्यांनी क्लीन होऊन जातं. जसं आपण बेसिंगमध्ये कसं ती ड्रेनेज पावडर टाकतो त्या प्रकारे ती पावडर आहे. तर त्याने हे सर्व होल आहे ना ब्लॉकेज झाले असतील ना ते निघून जातात. तर त्याच्यासाठी ती पावडर यूज करायची म्हणजे करायची. तुम्ही म्हणाल तर घरच्या घरी नुसतं ऑन करून देऊ, त्याच्यात थोडी वेगळी पावडर टाकू, तर तसं करू नका. तुम्ही ती पावडर जी असते ना मशीनची क्लिनिंगची पावडर तीच आणा, कारण की त्याच्याशिवाय ते ब्लॉकेज जाणार नाही. कारण की त्यांनी कसं केस वगैरे राहीन काय तर ते वितळून जातं त्यांनी त्या पावडरने. म्हणून मग ती पावडर खूप वापरणं इम्पॉर्टंट आहे. तर इथं पाहू शकता माझं मशीन अगदी चकाचक झालेलं आहे. तरी आधी किती घाण होतं ना, धूळ होती, आणि आता बघा किती छान दिसतंय. मला तर खूप भारी वाटलं आज माझं मशीन छान मस्त क्लीन झालेलं आहे. आता मी ही पावडर घेतली आहे, तुम्हाला ती पावडर सुरुवातीला दाखवली ती पावडर घेते. आणि ती पावडर आता आपण इथं
जिथं आपण जे लिक्विड वगैरे टाकतो ना धुण्यासाठी, तिथेच ती पूर्ण हे एक पॉकेट वापरायचं आहे पूर्ण. तर ते एक पॉकेट पूर्ण वापरायचं, अर्धं नाही आणि काहीच नाही, पूर्ण एक टाकायचं असतं. कारण की महिन्यातून 4 महिन्यातून करा तुम्ही, 3 किंवा 4 महिन्यातून पूर्ण पण मी हे एक वापरत जा. तर असं मी पूर्ण हे पॉकेट इथे टाकून घेतलेलं आहे. तर इथं पाहू शकता अशी ही पावडर असते. आणि आता आपण या मशीनला ऑन करून देऊयात आणि आपलं मस्त छान मशीन क्लीन होऊन जाणार. आता याच्यानंतर काही पाहायची गरज नाही आहे, कारण की आपलं मशीन छान डीप क्लिनिंग झालेलं आहे. इथं पाहू शकता. आणि मी असं 3-3 महिन्यातून ही पावडर टाकून हे मशीन वॉश करत असते. आणि महिन्यातून तर असं पुसून घ्यायचं व्यवस्थित कॉलिनने वगैरे. तर इथं आता मशीन अगदी छान क्लीन होऊन जाणार. ते ब्लॉकेज वगैरे क्लीन तर पूर्ण केलं, डीप क्लिनिंग. आणि नंतर ती जी पावडर असते ना मशीनची, तर ती LG कंपनीची आहे. तर ती मी आता टाकलेली आहे आणि ती 1 तासासाठी वॉशला आता मशीन सोडून देणार आहे. आणि 1 तासांनी पूर्ण आपलं ते साईडचं मी ब्रशने घासून घेतलं ते सुद्धा क्लीन, कारण की ब्रशने घासल्यानंतर मग ते निघून जातं काळंपणा पूर्ण, म्हणून ब्रशने घासून घ्यायचं असतं. आणि अशा प्रकारे आता ते क्लीन होऊन जाईल 1 तासाने. पूर्ण आपलं वॉशिंग मशीन क्लीन होते अगदी 15 मिनटामध्ये. 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही महिन्याची ही वॉशिंग मशीनची क्लिनिंग करू शकता. तर अशी मी दर महिन्याला करत असते. चला मग हा व्हिडिओ मी आताचा इथेच एंड करते. आणि हा माझा छोटासा वॉशिंग मशीन क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.